खरं तर सुप्रियाताईंच्या त्यांनी ज्या मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून त्यांना पहिलं धन्यवाद देईन मी. की किती मनापासून शुभेच्छा दिल्या त्या बघा. आणि याचं उत्तर मी देण्यापेक्षा मला असं वाटतं पुणेकरांनी दिलं आहे की ते पुणेकरांचे व्हा म्हणले तर पुणेकरांनीच मला 4 वेळा निवडून दिलं, आत्ता 5व्यांदा निवडून दिलं आहे. त्यामुळे सुप्रियाताईंनी पुणेकरांची चिंता करू नये. पुणेकरांची चिंता करायला आम्ही समर्थ आहे. पण बघा कसं असतं, पुण्याची एक राजकीय संस्कृती आहे. निवडणुकीच्या पुरतं राजकारण होतं, इतर वेळेला मात्र सगळे एकमेकाशी खूप चांगल्या भावनेतनं वागतात. आणि पुण्याला 40 वर्षानंतर म्हणजे पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून 40 वर्षानंतर पुण्याला मंत्रिपद मिळालं. सगळे पुणेकर खुश आहेत, आनंदी आहेत. पण आमच्या ताईंना इतक्या वेदना झाल्यात की मळमळ त्याच्यातनं मला असं वाटतं बाहेर आली. मी मागाशी ट्विट पण केलं आहे. मला असं वाटतं की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी कुटुंबातला मुलगा हा खासदार होतो, केंद्रात मंत्री होतो. मला काय यांच्यासारख्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्माला आलो नाही. आणि कदाचित हेच दुःख आहे की आम्हाला नाही मिळालं आणि याला मिळालं. ही वेदना कुठंतरी त्यांच्या बोलण्यातनं जाणवते. हे मळमळ जी होती ती बाहेर आली आहे. कदाचित त्यांचे जे काही मुंगेरीलालचे हसीन स्वप्ने होते की इथे इंडीचं सरकार येईल आणि त्या मंत्री होतील, मला असं वाटतं ते पूर्ण न झाल्यामुळे कदाचित जी काही त्यांची निराशा झाली आहे, हताश झाल्यात, त्या भावनेतनं कदाचित मला त्यांनी खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या. पण ठीक आहे ताई, तुम्ही सिनियर आहात, फार काय तुमच्यावर मी व्यक्तिगत बोलणार नाही. पण लोक पाहत असतात, लोक बोलत असतात. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावरची विश्वासार्हता आपणच कशी टिकवली पाहिजे असं वर्तन प्रत्येक लोकप्रतिनिधी केलं पाहिजे, बोललं पाहिजे. तसं एवढंच मला असं वाटतं. पुन्हा एखाद्या कार्यकर्त्यावरती बोलताना खूप विचार करून बोलावं असं मला वाटतं. आणि खरं तर ठेकेदारांची भाषा ताई बोलायला लागल्यावर तर अजून हसू येते. पुण्यात आणि पुणे जिल्ह्यात गेले 40 वर्ष ज्यांची सत्ता होती, उद्योगपती असतील, व्यवसाय असतील, ठेकेदार असतील, यांच्या आणि कुणाचे लागेबांधे आहेत, कुठल्या हिल स्टेशनवर कुणाची पार्टनरशिप आहे, कुठल्या ठिकाणी कोण मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये पार्टनर आहेत, कुणाच्या परदेशामध्ये प्रॉपर्टी आहेत, मला असं वाटतं जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं जनतेला सगळं माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनता शून्य आहे. पण ही जी काही विचाराची भावना आहे, जी काही अगदी छोट्या मनाने जे काही त्यांनी शुभेच्छा दिल्यात, मला फार काही वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण त्यांचा स्वभाव मलाही माहिती आहे. त्यामुळे ठीक आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्ते जसंच तसं उत्तर कायम देणार. अण्णा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिपदाचं वाटप झालंय. मात्र महाराष्ट्रामध्ये काही खुशी काही गम आहे. राष्ट्रवादीने मंत्रिपद घेतलेलं नाही आहे. शिंदे गटामध्ये नाराजी आहे, बारणे नाराज आहेत असं सांगितलं जातं. त्यांनी बोलूनही दाखवलं आहे. याबद्दल काय? मला वाटत नाही, कारण आमच्याकडे राज्यामध्ये तरी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा ह्या मंडळीमध्ये खूप, या तिघांमध्ये खूप चांगला संवाद आहे, खूप समन्वय चांगला आहे. आमच्यामध्ये कुठेही कधीही मतभेद नाहीत. कालचा प्रसंगसुद्धा जो काही मला वाटतो जो दाखवला जातो, काही फार सत्य त्याच्यात नाही. आणि वरिष्ठ पातळीवरती सगळ्या चर्चा झालेल्या आहेत, व्यवस्थित त्याच्यातून मार्ग निघालेले आहेत. त्यामुळे असं कुठलंही चित्र महाराष्ट्रात नाही, कुठलंही चित्र महायुतीमध्ये नाही, एनडीएमध्ये नाही. एकीकडे असं म्हणायचं म्हणतात की खरं तर चिराग पासवान यांचा पक्ष 5 खासदारांचा आहे, तरी त्यांना एक नाही, मी ऐकलं नाही, कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री मी ऐकलं नाही. आणि मला असं वाटतं की हा माझ्या स्तरावरचा नक्कीच विषय नाही. हे केंद्रीय नेतृत्व आहे सगळ्या पक्षाचे, एनडीएचे जे काही सगळे समन्वयक आहेत, मला असं वाटतं यांच्या स्तरावरचा प्रश्न आहे. एकीकडे म्हणायचं मोदींना पंतप्रधानांसाठी प्रयत्न करायचे आणि मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजे असं म्हणायचं आणि मंत्रिपदासाठी अडवून बसायचं. एकंदरीत मंत्रिपदासाठी सोबत आलेले आहेत की मोदींना पंतप्रधान करण्यासाठी? नाही, मला असं वाटतं की असं कुठेही भावना कुठल्याही एनडीएच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, घटक पक्षातल्या कुठल्याही खासदाराच्या मनामध्ये नाही, 100% नाही. आणि हे स्वाभाविक आहे ना. शेवटी बघा, एका ठिकाणी एका पदासाठी, एका जबाबदारीसाठी अनेक जण इच्छुक असू शकतात. कुठंतरी कमी लोकांना, काही लोकांना संधी मिळते, काही नाही मिळत. स्वाभाविक माणूस आहे शेवटी. पण मला असं वाटतं त्याचा कुठलाही परिणाम आमच्या एनडीएवरती, कुठलाही परिणाम महायुतीवरती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.